आवाज येतो? हो येतोय सर येतोय येतो ना आवाज येतो? येतोय आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शासकीय विद्यानिकेतन मला वाटतं की पाचही शाळेचे माजी विद्यार्थी यांचा महामेळावा आपल्या पुण्याला संपन्न होतो आहे. सर्व माजी विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आपल्याला धन्यवाद देतो. एक चांगली परंपरा आपल्या शासकीय विद्यानिकेतनने गेल्या अनेक वर्षांच्या पासून त्या ठिकाणी त्याची रुजवात केलेली आहे. मला वाटतं की आपल्या सर्वांना ज्ञात आहे, साधारणपणे गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही सर्वजण एकत्रितपणे स्नेह मेळावा प्रत्येक शाळेचा आयोजित करत होते, परंतु आता पाचही शाळेचा हा स्नेह मेळावा एकाच ठिकाणी एक चांगल्या संकल्पनेतून आपण आयोजित केलेला आहे. तत्कालीन शिक्षण मंत्री आदरणीय मधुकरराव चौधरी साहेब यांच्या संकल्पनेतून 1966-67 मध्ये शासकीय विद्यानिकेतन ही संकल्पना पुढे आली आणि आपल्या ग्रामीण भागातल्याही विद्यार्थ्यांना जे हुशार आहेत त्यांना एक क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे या भावनेतून या तंत्रनिकेतनची व्यवस्था विद्यानिकेतनची व्यवस्था 67-67 पासून सुरू झालेली आहे. मला वाटतं की आपल्या या शाळेमधून अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या देशाचं नावलौकिक जगाच्या पाठीवर उंच करण्याचं कार्य संपन्न केलेलं आहे. अनेक लोकप्रतिनिधी अनेक अधिकारी या पाचही विद्यानिकेतन मधनं बाहेर पडलेले आहेत. मला वाटतं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या राज्याचं नाव त्या ठिकाणी मोठं केलेलं आहे. काही नावं जर घ्यायची म्हटली तर आदरणीय खासदार विनयजी सहस्त्रबुद्धे साहेब असतील, माजी खासदार उमदाजी पाटील साहेब असतील, संजयजी केतकर असतील, सुनीलजी भुसारा असेल, अधिकारी गणामध्ये अजिंक्यजी पवार असतील, समीरजी इल्मे असतील, मुकुंदजी चाटे असतील, गणेशजी बरे असतील आणि अनेक उच्च पदस्थ लोकप्रतिनिधी अधिकारी म्हणून आपण आजही आपल्या या विद्यानिकेतनचं नाव मोठं करत आहे. मला वाटतं की विद्यानिकेतनची जी परंपरा होती की माझी विद्यार्थ्यांचा एक स्नेह मेळावा आयोजित करणं, त्यामधून विभागाने पण थोडस आम्ही शिकलो आणि आपल्याला माहिती करता मला अतिशय आनंदाने सांगायचं आहे की सर्व राज्याच्या प्रत्येक शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीने आपण स्नेह मेळावा आयोजित केला त्याच पद्धतीने प्रत्येक शाळेमध्ये स्नेह मेळावा आयोजित करण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाच्या वतीने संपन्न केली जाते आहे. मला वाटतं की आजचा हा स्नेह मेळावा आयोजित करण्यामध्ये माननीय राहुलजी भोसले, ॲडव्होकेट पंकजजी वेंदे, श्री गोपालजी काळे, श्री अरुणजी भोसले, श्री योगेशजी उगळे यांनी पुढाकार घेतला आणि काही वर्षांपूर्वीचा विद्यार्थी दशेतले आपलं जे काही जीवन होतं या रहाडगाडग्याच्या जीवनमध्ये आपण ते थोडं विसरलो होतो आणि त्या पूर्वीच्या स्मृतींना निश्चितपणे या 3 दिवसाच्या महामेळाव्याच्या माध्यमातून उजाळा मिळाला असेल. त्या काळाच्या अनेक आठवणी आपल्या पुढे आल्या असतील. अनेक प्रसंग माणसाच्या जीवनामध्ये येतात, परंतु बालपणाचं जे काही जीवन असतं ते दशेतलं जे काही जीवन असतं आणि ती जी काही मैत्री असेल ती मला वाटतं की अतिशय
गेला वाटतं. अतिशय आयुष्यभर टिकणारी ती मैत्री असते आणि या मैत्रीला या निमित्ताने निश्चितपणे उजाळा त्या ठिकाणी मिळाला असेल आणि म्हणून आयोजकांचे मी आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आपण सर्वांनी जुन्या आठवणींना या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने उजाळा दिलेला असेलच. मला वाटतं की या विभागाची जबाबदारी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांनी आपल्या सर्वांवर दिल्याच्यानंतर या क्षेत्रामध्ये काय काय चांगल्या गोष्टी करता येतील ते करण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करतो आहोत. या शासकीय विद्यानिकेतनच्या संदर्भामध्ये पाठीमागच्याच काळामध्ये एक बैठक आम्ही संपन्न केली होती आणि त्यातल्या काय अडीअडचणी आहेत ते पण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही छोट्या गोष्टी तात्काळ सोडवण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या सर्व 5ही शाळांना जे काही आपला स्टाफची गरज आहे त्यांना अपेक्षित असलेला स्टाफ कायमस्वरूपी लवकरात लवकर जसा ते काही शासनाने केलेला आहे. त्यासोबतच त्या शाळेच्यासाठी लागणाऱ्या भौतिक सुविधा त्याही कशा उपलब्ध लवकरात लवकर देता येतील त्याचंही नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग त्या विद्यार्थ्यांच्यासाठी आहाराचा विषय असेल किंवा इतर डिजिटल सुविधांच्या संदर्भात असेल किंवा त्या विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेले कला क्रीडा यासाठीच्या काही सुविधांची त्यांना अपेक्षा असेल तर या सर्व सुविधा कशा निर्माण करून देता येतील याचेही नियोजन विभागाने त्या ठिकाणी केलेले आहे. मला वाटतं की ज्या पद्धतीने शासकीय विद्यानिकेतनांची निर्मिती करण्यात आली त्याच धर्तीवर सुपर 100 हा एक प्रयोग आपण करायला घेतो आहोत आणि प्रत्येक जिल्ह्याला या धर्तीवर परीक्षा घेऊन जे टॉपर 100 विद्यार्थी येतील त्यांच्यासाठी निवासी शिक्षणाची व्यवस्था करता येईल का याचाही विभाग गंभीरपणे त्या ठिकाणी विचार करतो आहोत आणि प्रत्येक जिल्ह्याला अशा प्रकारची निवासी शाळा उपलब्ध करून देण्याचा विभागाचा त्या ठिकाणी आहे. काय वाजत आहे? सुपर प्रयोग नाशिकला केला होता, पालघरला केला होता आणि त्याचे परिणाम दिसून आले. त्याच धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची शाळा त्याच्यासोबतच अरे तुम्ही तिथे दिसताय, तुम्ही टाळ्या वाजत स्पेशल स्कूल सुरू करता येईल का याचाही विभाग त्या ठिकाणी विचार करतो आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये दृश्य स्वरूपामध्ये प्रत्येक जिल्ह्याला या दोन्ही स्पेशालिटी स्कूल त्यात जिल्हा परिषद नगरपालिका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही शाळा आहेत या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा निर्माण करून देण्याचा विभागाचा मानस आहे. मला वाटतं की आपण जर बघितलं असेल विभागाची जबाबदारी दिलेल्या याच्यापासून सुरू काही लहान चांगल्या बाबी आपल्या या शाळेच्यासाठी आपण करायला घेतलेल्या आहेत. अगदी शाळा सुरू होण्याचा पहिला जो दिवस होता 16 जून या दिवशी स्वतः महामंत्री राज्यपाल महोदय यांनी विद्यार्थ्यांचं मुंबई महानगरपालिकेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पालघर जिल्ह्याच्या एका जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत आणि शुभेच्छा दिल्या. माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सातारा जिल्ह्याच्या एका जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. माननीय अजितदादा पवार साहेब यांनी पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत आणि शुभेच्छा दिल्या. राज्यव्यापी जर आपण विचार केला तर मला वाटतं की 50,000 पेक्षा जास्त शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत अगदी गाव पातळीवरच्या लोकप्रतिनिधी अधिकारी महोदयाच्या पासून तर राज्याच्या प्रमुखांच्या पर्यंत विद्यार्थ्यांचं
स्वागत करणं, त्यांना शुभेच्छा देणं अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झालेला आपण सगळ्यांनी बघितला असेल. आपल्या शिक्षण विभागाची थीम आता ठरवत असताना राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट ही थीम घेऊन विभाग त्या ठिकाणी काम करायला घेतो आहे. आणि पाठीमागच्या काळामध्ये केंद्रीय मंत्री महोदयांची भेट घेऊन त्या संदर्भामध्ये राज्याचे ते त्यांच्यासमोर ठेवत असताना आपलं सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा देशव्यापी शिकवला जावा अशा प्रकारची विनंती केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांना केली असता त्यांनी तात्काळ त्याला तात्काळ मान्यता दिली आणि पुढच्या वर्षाच्या पासून संपूर्ण देश पातळीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रमाणात शिकवला जाईल अशा प्रकारचं आश्वासन केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठी भाषा बंधनकारक हा तर नियम केलेला आहे, परंतु सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये याचं प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. या संदर्भात विभागाचे प्रत्येक अधिकारी गणांना जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि कटाक्षाने याची अंमलबजावणी कशी होईल त्याही दृष्टिकोनातून काम केलं जात आहे. प्रत्येक माध्यमाच्या शाळेमध्ये आपलं राज्यगीत गरजा महाराष्ट्र माझा हे राष्ट्रगीताच्या नंतर त्याच सन्मानाने गायलं गेलं पाहिजे याची प्रभावी अंमलबजावणी राज्याच्या प्रत्येक माध्यमाच्या शाळेमध्ये करण्याचा निर्धार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी प्रत्येक शाळेत केली जाते आहे. मला वाटतं की यापूर्वीच्या काळामध्ये जुन्या काळी चौथी आणि सातवीला स्कॉलरशिपची परीक्षा घेतली जायची. मध्यंतरीच्या काळामध्ये ती 5वी आणि 8वीला करण्यात आली. आताच्या घडीला अनेक शिक्षण तज्ञ आपल्यावर अनेकांच्या सूचना आल्याच्या नंतर आता शिष्यवृत्ती परीक्षा परत 4थी आणि 7वीला करण्याचा निर्णय शासनाने त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि 5वी आणि 8वीच्या ऐवजी परत आता 4थी आणि 7वीला, कारण की आपल्या जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बऱ्यापैकी शाळा मोठ्या प्रमाणात 1ली ते 4थी आणि 1ली ते 7वी पर्यंतच्या आहेत आणि म्हणून ही सर्व गोष्ट लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी ही स्कॉलरशिपची परीक्षा 4थी आणि 7वीला करण्याचा निर्णय केला आणि विद्यार्थ्यांची संख्या पण त्या ठिकाणी वाढवण्याचा निर्णय इतर विभागांचं सहकार्य घेऊन त्या ठिकाणी करण्याचा निर्णय केलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा आरोग्याची तपासणी करणं हे बंधनकारक त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आता आरोग्याची तपासणी विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांच्या उपस्थितीमध्ये होईल आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं आरोग्याचं एक हेल्थ कार्ड. आवाज येतोय? होय. हात दाखव तुम्ही. प्रत्येक विद्यार्थ्याचं हेल्थ कार्ड करण्याचा निर्णय विभागाने त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि आता अंतिम टप्प्यामध्ये तो विषय आहे. मला असं वाटतं की ती आरोग्य पत्रिका त्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण आयुष्यभर त्याला त्या ठिकाणी उपयोगात येईल अशाही प्रकारचं नियोजन विभागाच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात येत आहे. एक क्वालिटी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं हा तर मूळ गाभा आपला आहे, परंतु त्याच्यासोबत तो विद्यार्थी त्याच्या पायावर खंबीरपणे भविष्य काळामध्ये उभा राहू शकला पाहिजे. त्याच्या कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं तो साधन निर्माण करू शकला पाहिजे. या भावनेतून गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्याच्या सोबतच शिक्षण भाकरीचे, शिक्षण राष्ट्रीयत्वाचे ही भूमिका घेऊन विभागामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये पण काही बदल आपण त्या ठिकाणी करायला घेतो आहोत. मला वाटतं की त्या तालुक्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये काय भौतिक मानदंड आहेत इतर जे काही क्षेत्र असतील त्या क्षेत्रांमध्ये आता विद्यार्थ्यांच्या सहली त्या ठिकाणी जातील. विद्यार्थ्यांच्या सहली शेतांवर जातील. शेतकरी कशा पद्धतीने काबड कष्ट करतो, त्याच्या अडी अडचणी काय, बालपणापासूनच तर मला वाटतं की विद्यार्थ्यांच्या मनावर ते बिंबवलं गेलं तर निश्चितच शेतकऱ्यांच्या विषयी सहानुभूती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उद्याचा भारताचा भावी नागरिक घडत असताना
निर्माण होऊ शकेल. विद्यार्थ्यांच्या सहली त्या परिसरामध्ये असलेल्या प्रकल्पांना भेटी देतील. विद्यार्थ्यांच्या सहली बँकेत जातील, दवाखान्यात जातील. अगदी तिथे लहानसं मोटरसायकल गॅरेज दुरुस्तीचं जरी वर्कशॉप असेल तर त्या वर्कशॉप मध्ये जाऊन ते फिटर कशा पद्धतीने ते मोटरसायकल दुरुस्त करतो याची प्रत्यक्ष पाहणी विद्यार्थी त्या ठिकाणी करतील. मला वाटतं की हे लहान लहान बदल आपण त्या ठिकाणी करायला गेलो आहोत. माजी सैनिकांचं सहकार्य घेऊन विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देण्याचा पण मानस विभागाचा त्या ठिकाणी आहे आणि आता अंतिम टप्प्यामध्ये या संदर्भामध्ये निर्णय त्या ठिकाणी होईल. मला वाटतं की मी वेळेचं भान ठेवेल. आता आळंदीला त्या ठिकाणी जायला मी घेतलेलं आहे, ऑन द वे आहे. साधारणपणे आळंदीला 1,500च्या पुढे कीर्तनकार महोदयांची एक बैठक त्या ठिकाणी आहे. सर्व कीर्तनकारांना मी विनंती करायला जातो आहे की आपल्याला मानणारा एक मोठा वर्ग त्या ठिकाणी असतो. कीर्तन करत असताना, प्रवचन करीत असताना त्यांनी 1, 2, 5 मिनिट शिक्षणावर पण त्यांनी प्रबोधन करावं आणि शिक्षणाची महती सर्व नागरिकांना त्या ठिकाणी सांगावी अशा प्रकारची विनंती करण्याच्यासाठी मी आळंदीला त्या ठिकाणी जातो आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व समाजाच्या धर्मगुरू असतील, समाज सुधारक असतील, ज्यांना मानणारा एक मोठा वर्ग आपल्या राज्यामध्ये आहे, त्या सर्वांना अशाच प्रकारची विनंती करून त्यांनी शिक्षणाच्या विषयी मानकांमध्ये पण जनजागृती करावी. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग असतो, मोठ्या संख्येने फॉलोअर्स त्यांचे असतात आणि म्हणून लहानपणापासूनच एक भारताचा नागरिक घडवत असताना व्यसनांच्या पासून तो दूर कसा राहील, त्याला आपल्या राज्याची संस्कृती कशी त्याच्या मनामध्ये बिंबवता येईल, रुजवता येईल, या सर्व गोष्टींकडे शालेय शिक्षण विभाग त्या ठिकाणी जाणीवपूर्वक लक्ष द्यायला घेतो आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याही काही चांगल्या सूचना असल्या तर त्या आपण निश्चितपणे सांगाव्यात. त्याचं त्या ठिकाणी स्वागत केलं जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. आपल्यापैकी कोणाला संवाद साधायचा असेल तर आपण बोलू शकता. बोला ना. बोला माहोल बोल ना. बोल ना. नमस्कार. हो, येतो, बोला. त्याला माहिती दे ना. बैठक होणं आवश्यक आहे सर, परंतु मागच्या जवळपास 5 वर्षांपासून नियामक मंडळाची बैठक झालेली नाही आहे. ती जर आपण लवकर घेतली तर एक बरं होईल. आणि सर दुसरा एक मुद्दा आहे, 2005 साली आपला शासकीय विद्यालय केंद्राचा आरभत्ता 500 रुपये झाला होता. त्यानंतर डायरेक्ट 2019 मध्ये आचारसंहिता लागायच्या अगोदर प्रयत्नानंतर आपला 2160 रुपये झालेला आहे. सर माझी एक विनंती होती की जर शासकीय विद्यालय केंद्राचा आरभत्ता आपल्या नवोदय शाळेशी जर लिंकअप केला, त्यांचा जसा वाढतो सेंट्रलचा तो ऑटोमॅटिक जर आपला वाढला तर वेगळ्यांना कारवाई करायची गरज राहत नाही सर. आणि दुसऱ्या नियामक मंडळाची जर बैठक घेतली तर त्यामध्ये आम्हाला प्रत्यक्ष आपल्याशी थोडंसं इंटरॅक्शन करून बरेचसे प्रश्न जे आहेत सर ते मार्गी लावता येईल. धन्यवाद सर. आपण केलेल्या सूचनेप्रमाणे 15